जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. पुढच्या काही मिनिटात आपण 50 अपडेटेड बातम्यांचा आढावा घेणार आहोत. तर सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी पुन्हा एकदा रतन टाटा हे चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहेत. 4 महिन्यांसाठी रतन टाटा चेअरमन पदी असतील आणि त्यानंतर सर्च पॅनल नव्या चेअरमनची निवड करेल. सायरस मिस्त्री यांनी 4 वर्षांपूर्वीच म्हणजे 2012 मध्ये टाटा समूहाच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली होती. मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इवोबी सिंग यांच्यावर झालेल्या गोळीबारात ते थोडक्यात बचावलेत. मात्र गोळीबारात त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले मणिपूर रायफलचे 2 जवान जखमी झालेत. NSCNच्या कार्यकर्त्यांनी हा गोळीबार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. हॉटेल मालकाला खंडणीसाठी बंदुकीचा धाक दाखवण्यात आलाय. शुक्रवारी रात्री मुंबईच्या विलेपार्ले येथील हॉटेल गझाली येथे ही घटना घडली आहे. गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या नावानं दोघांनी धमकी देत बंदूक दाखवली आणि तेथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. लोकल ट्रेनमध्ये मोबाईल चोरल्याच्या संशयाने एका तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे. सेंट्रल रेल्वेवर ही घटना घडली आहे. ट्रेनमधून प्रवासादरम्यान तरुणानं चोरी केल्याच्या संशयावरून एका प्रवाशांच्या ग्रुपकडून त्याला मारहाण करण्यात आली आहे आणि मारहाण करणाऱ्या तरुणाला ट्रेनमधून फेकून देण्याची देखील भाषा करत होते. नवी मुंबईत कंत्राटी कचरा कामगारांनी संपाचं हत्यार उगारलंय. पण हेच कामगार सोसायटीमधील डस्टबिनमधील कचरा रस्त्यावर उचलायचं दूरच पण कसं रस्त्यावर फेकून मोटारसायकलवरून पळून जात आहेत हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. नवी मुंबईत जुळ्या मुलींचा सांभाळ करणाऱ्या मोलकरणीचा माणूस छळ केल्याची घटना समोर आली आहे. म्हात्रे कुटुंबानं आपल्या जुळ्या मुलींचा सांभाळ करण्यासाठी एका महिलेला कामावर ठेवलं. ही महिला म्हात्रे कुटुंबांच्या घरातच वास्तव्यास होती. मात्र काही दिवसांपासून या महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास त्यांनी सुरुवात केली. आपल्याला मालकीन मारेल या भीतीनं पीडित महिला घराबाहेर पडली आणि सर्व प्रकार समोर आलाय. पेट्रोल पंपाच्या मॅनेजरवर गोळीबार करण्यात आलेला आहे. संत तुकाराम पेट्रोल पंपावर काम करणारे मॅनेजर विभीषण कालेकर यांच्यावर गोळीबार झालाय. कालेकर पेट्रोल पंपवरची रोकड बँकेत भरण्यासाठी जात होते आणि त्यावेळी अज्ञातांनी कालेकरांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यांच्याजवळची रोकड घेऊन ते पसार झाले. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये गुंडांचा हैदोस पाहायला मिळतोय. सावकारीचे 3 लाख रुपये दिले नाहीत म्हणून सावकार आणि त्यांच्या गुंडांनी एका कुटुंबाला घरात घुसून जबर मारहाण केली आहे. अजित कांबळे आणि त्यांच्या गुंडांनी भर दिवसात श्यामनगर येथील राजेंद्र राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांना जबर मारहाण केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिकांविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी बदनामी केल्याचा आरोप करत भाजपच्या आमदार भारती लवेकर यांनी ही तक्रार केली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या टोळीनं भाजपला मदत केल्याचा आरोप मलिकांनी केला होता आणि यावरून भाजपचे भारती लवेकर यांनी नवाब मलिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रियंका गांधी या पहिल्यांदाच काँग्रेसच्या अधिकृत बैठकीला उपस्थित राहिल्यात. प्रियंका गांधींच्या या उपस्थितीमुळे त्या राजकारणात सक्रिय व्हायचे संकेत मिळतात. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये प्रियंकांना उतरवण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील राणीच्या बागेत मृत्यू झालेल्या पेंग्विनच्या बदल्यात दुसरं पेंग्विन आणलं जाणार आहे. काल संध्याकाळी राणीच्या बागेतील एका पेंग्विनचा जीवाणू संसर्गामुळे मृत्यू झाला होता. 3 महिन्याच्या आतच राणीच्या बागेतील एका पेंग्विनचा मृत्यू झालाय आणि या पेंग्विनच्या बदली दुसरं पेंग्विन पाठवण्यासाठी राणीची बाग प्रशासन गोवा ट्रेंड फार्मिंग कंपनीला पत्र लिहिणार आहे. पेंग्विनच्या मृत्यूवर शिवसेनेवर टीका करणाऱ्या मनसेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. पेंग्विनच्या मृत्यूपेक्षा स्वतःचा पक्ष वाचवा अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईतल्या पेंग्विन मृत्यू प्रकरणी प्राणीमित्र FIR दाखल करणार आहेत. भायखळ्यातल्या राणीच्या बागेत बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मादी पेंग्विनचा रविवारी मृत्यू झालाय. मुंबईतलं वातावरण हे पेंग्विनला अनुकूल नसून त्याच्या आरोग्याला हानिकारक असल्याचा दावा हा प्राणी संघटनेनं अगोदरच केला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली आहे. राज ठाकरेंनी देशाची किंमत फक्त 5 कोटी केली का असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. तसंच पेंग्विनच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना देखील लक्ष केलंय. राणीच्या बागेत पेंग्विन आणलं हा बालहट्ट आहे. आधी रस्त्यावरील खड्डे बुजवा
आणि नंतर पेंगविणा असा उपरोधिक सल्ला अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। नवी मुंबईतील पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात राजकारणी आक्रमक झाल्याचे चित्र आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आलाय। नवी मुंबई महापालिकेमध्ये एकूण 111 नगरसेवक आहेत। या 3 पक्षांचे मिळून 105 नगरसेवक होतात, तर दुसरीकडे भाजपचे 6 नगरसेवक अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात आहेत। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंप्रकरणी नवी मुंबईच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। चर्चेनंतर भूमिका स्पष्ट करू असं वक्तव्य त्यांनी केलंय। तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सर्वपक्ष नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। मुंढेंविरोधात मंगळवारी महापालिकेत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे। ट्रिपल तलाकला राजकीय मुद्दा बनवू नका असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। बुंदेलखंडच्या महोबा जिल्ह्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते। तसंच महिलांच्या समान अधिकारासाठी योग्य पावले उचलण्याचं आश्वासन देखील मोदींनी दिलंय। हाजी दर्ग्यात महिलांना मजार प्रवेश खुला झालाय। महिलांना मजारमध्ये प्रवेश देण्याचं हाजी ट्रस्टनं आता मान्य केलंय। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान मजारपर्यंत महिलांना प्रवेश देऊ असं हाजी दर्गा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। शिवसेनेपाठोपाठ भाजपनं एकला चलोचा नारा दिलाय। मुंबई आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत जाऊ नये अशी भाजपच्या नेत्यांची भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत स्वबळावरची भूमिका घेतली आहे। बेधडक विधानं करून खळबळ उडवून देणाऱ्या नितीन गडकरी यांनी आता नागपुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष्य केलंय। पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बिनधास्त तक्रारी करा, त्यांना ठोकून काढू अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या छातीवर बसून त्यांना रगडल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी धमकी गडकरींनी दिली आहे। भाजप हा गुंडांचा पक्ष असं म्हणत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। लायकी नसणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे। 2 वर्षात काही दिवे लावू शकले नाहीत, आता 3 वर्षात काय लावणार असा सवाल राणेंनी केलाय। अहमदनगरमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। वाडिया पार्क ते चांदणी चौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि यावेळी दिलेल्या निवेदनाचं विद्यार्थिनींकडून वाचन देखील करण्यात आलं। अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी अधिक कडक कराव्यात, अॅट्रॉसिटीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। सणासुदीच्या काळात नागपुरातील डाळींच्या दरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे। उडीद डाळीचे दर हे 140 वरून 165 रुपये एवढे झालेले आहे, तर चणा डाळ 30 वरून 170 रुपये एवढा दर वाढलाय। बाजारात तूर डाळ 125 रुपये दरानं विकली जाते। बुलढाण्यात संतप्त शेतकऱ्यांनी संग्रामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी तहसीलदारांच्या टेबलावर सोयाबीन ठेवून योग्य हमी भावाची मागणी केली आहे। कमीत कमी 2800 रुपये भाव मिळावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। मुंबई महानगरपालिकेनं सोमवारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 14,000 रुपये तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 5,500 रुपये इतका बोनस देणार असल्याची घोषणा मुंबई महापालिका प्रशासनाने केली आहे। ऐन दिवाळीत मुंबईकरांवर आता डाळबॉम्ब पडलाय। डाळींनी 100 पार केली आहे आणि डाळी 150च्या पार गेल्या। सर्वसामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलंय, पण लोकांचा ब्रेकफास्ट देखील आता महाग होणार आहे। आता हॉटेलमध्ये जाऊन ब्रेकफास्टसाठी डोसा इडलीची मागणी केली तर जादा पैसे मोजावे लागणार आहेत। डोसा इडली 5 ते 6 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे। कॉलेज कॅन्टीनवर आता यूजीसीची नजर असणार आहे। अन्न सुरक्षा कायद्यातल्या नियमांची कॉलेज कॅन्टीनकडून केराची टोपली दाखवली जाते। कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचं गेल्या दिवसात उघडकीस आलेलं आहे आणि याची विद्यापीठ अनुदान आयोगानं गंभीर दखल घेतली आहे। मुंबईतील बहुप्रतीक्षित ओशिवरा रेल्वे स्टेशन डिसेंबरमध्ये सुरू होत आहे। जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान ओशिवरा स्टेशनची उभारणी होती आहे। 1.5 वर्षांपासून या स्टेशनचं काम सुरू होतं, त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। भाजप सरकारनं 24 फेब्रुवारी 2015 रोजी महापालिकांमधील कंत्राटी कामगारांसाठी किमान वेतन कायदा जाहीर केलाय। मात्र या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नाशिक महापालिकेतील हजारो कंत्राटी कामगारांनी
ऐन दिवाळीत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव ते शहर दरम्यान टाकण्यात आलेल्या मोठ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ केलेली आहे आणि या मागणीच्या ठरावाला मंजुरी देत मुंबई पालिका सभागृहानं सुरक्षा वाढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय। मुंबईच्या विविध भागातील पालिकेच्या दवाखान्यांमध्ये आता 50 पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय आणि या लॅबमध्ये डेंग्यू मलेरियाच्या चाचण्यांबरोबर मधुमेहाची देखील मोफत तपासणी होणार आहे। रायगड जिल्ह्यातील 552 पोलीस निवासस्थानांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। देखभाल दुरुस्ती अभावी इमारती मोडकळीस आलेल्या आहेत। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे रायगड पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी निधी आला होता तो कळंबोली येथे वापरण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मॅट्रिमोनी वेबसाईटवर नोंदणी करणाऱ्या विधवा, घटस्फोटित आणि तिशीनंतर लग्न करणाऱ्या महिलांना लग्नाच्या आमिषानं जाळ्यात ओढण्याचं प्रमाण वाढलंय। गेल्या वर्षभरात मॅट्रिमोनी साईटवर नोंदणी केलेल्या पुण्यातील 38 उच्च शिक्षित महिलांची तब्बल 3 कोटींची फसवणूक झाल्याचं सायबर शाखेच्या तपासात आढळलेलं आहे। पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील कामचुकार अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय बोर्डाने घेतलाय। अशा कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे पगार तसेच पदोन्नती रोखण्यात येणार आहे। काम दाखवा आणि पगार मिळवा अशी संकल्पना यापुढे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर DN यादव राबवणार असल्याचं स्पष्ट झालंय। नुकताच झालेल्या नालासोपारा एसटी आगारातील एक दिवसाच्या संपामुळे आगाराचे 60,000 रुपयांचे नुकसान झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मागील सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं होतं। एसटी महामंडळात कार्यालयीन कामकाज पेपरलेस करण्यावर भर दिला जातोय। कामकाज ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न केले जात असून यामध्ये नगर विभागानं आघाडी घेतली आहे। जिल्ह्यातील सर्व डेपो ऑनलाईन आता केले जाणार आहेत। औरंगाबादमध्ये दिवाळी तोंडावर आलेली असतानाही पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे मनपा प्रशासनानं लक्ष घातलं नाहीये। शहरातील सुमारे 10,000हून अधिक पथदिवे बंद असल्याचं समोर आलंय। दिवाळीच्या खरेदीची लगबग सर्वत्र सुरू झाली असून शहरातील मॉल्समध्ये प्रचंड गर्दी उसळू लागली आहे। या गर्दीमुळे दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशमन दलानं गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना मॉल व्यवस्थापनाला दिलेल्या आहेत। त्याशिवाय दिवाळीतील संभाव्य आगीच्या घटना टाळण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती देखील करण्यात येते आहे। दिवाळीच्या कालावधीत फटाके आणि दिव्यांची आरास यामुळे आग लागण्याच्या दुर्घटना घडू नये यासाठी पुणे अग्निशमन दलाच्या वतीनं वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते। तर यंदाची दिवाळी सुरक्षित व्हावी यासाठी अग्निशमन दल सुसज्ज झालेलं आहे। दिवाळी अगदी 4 दिवसांवर येऊन ठेपली आहे। बाजारात दिवाळी निमित्त विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत। दिवे, पणत्या, आकाशकंदील याबरोबरच बाजारात तयार फराळाची दुकानं सजली असून दिवसेंदिवस तयार फराळाला मागणी वाढतीये। होलसेल बाजारात सध्या विविध कंपन्यांचे फरसाण, लाडू तसेच इतर तयार फराळांचे पदार्थ उपलब्ध असल्यामुळे या पदार्थांपेक्षा घरगुती फराळाला विशेष मागणी आहे। फराळ केवळ शहरापुरताच मर्यादित न राहता परदेशी शिकणाऱ्या मुलांना पाठवण्यात येतोय। यंदा किल्ल्यांच्या किमतीत 20% वाढ झाली आहे। पीओपीच्या मातीच्या चित्रांना आकर्षक रंगामुळे जास्त मागणी आहे। होलसेलमध्ये एक मातीचं चित्र हे 6 रुपयांना तर बाजारामध्ये सुमारे 12 रुपयांना एक याप्रमाणे विक्री होते। तर तयार किल्ले हे 200 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत होलसेलमध्ये विक्री केले जातात। भारतीय नौदलासाठी अनेक वर्षांपासून महत्त्वाची कामगिरी बजावणारी विमानवाहू नौका INS विराटला निरोप दिलेला आहे। जगातील सर्वात जुनी विमानवाहू नौका अशी INS विराटची ओळख आहे। अनेक वर्षांनंतर अखेर बर्मुडा ट्रायंगलचं गूढ उकललंय। बर्मुडा ट्रायंगल अटलांटिक महासागरातील अत्यंत धोकादायक ठिकाण आहे। या भागात जहाजं, विमानं गूढरित्या गायब होतात। यामागे अनेक वर्षांनंतर यामागचं कारण शोधण्यात संशोधकांना यश मिळालंय। खूप जड वस्तूंना स्वतःकडे ओढून घेण्याची शक्ती
षटकोनी ढगांमुळे येते असा दावा संशोधकांनी केलाय. उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. समाजवादी पक्षामध्ये मुलगा अखिलेश आणि भाऊ शिवपाल यांच्यात सुरू असलेल्या या संघर्षात पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंग यादव यांनी भाऊ शिवपालची बाजू उचलून धरली आहे. सत्ता मिळताच डोक्यात हवा गेली असा टोळा त्यांनी अखिलेशला लगावलाय. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उदाहरण दिलंय. त्यांनी आपल्या मुलाला अखिलेशला मोदींकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिलाय. पंतप्रधान मोदी गरीब कुटुंबातून आले, त्यांनी संघर्ष केलाय आणि पंतप्रधान पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत. पंतप्रधान पदावर असताना ज्या समर्पण भावनेनं मोदी काम करतायत त्यातून काहीतरी शिका असं मुलायमसिंग यादव यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं. धर्म आपले रक्षण करत असेल तर आपल्यालाही धर्माचं रक्षण केलं पाहिजे. त्यासाठी देशातील हिंदूंनी स्वतःची संख्या वाढवली पाहिजे असं गिरिराज सिंह यांनी म्हटलंय. रोजगारासाठी परदेशात असणाऱ्या भारतीयांना दिवाळीच्या निमित्तानं भारतात पैसे तात्काळ पाठवता यावेत यासाठी पेटीएमनं सेवा सुरू केली. याचा फायदा परदेशमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीयांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. शेव्हरोलेट कार कंपनीनं एन्जॉय MPV कारच्या किमतीत भरघोस कपात केली आहे. एन्जॉय कारच्या किमतीत तब्बल 1,93,000 एवढी कपात करण्यात आली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे एन्जॉयच्या विक्रीत वाढ होण्याची आता कंपनीला आशा आहे. किमतीत कपात केल्यानंतर आता एन्जॉयच्या पेट्रोल व्हेरियंटच्या बेसिक मॉडेलची किंमत सुमारे 4 लाख इतकी झाली आहे. रिलायन्स डिजिटलनं नवा स्मार्टफोन लाईफ F1चा स्पेशल एडिशन लॉन्च केलाय. कंपनीचा हा स्मार्टफोन जिओ वेलकम ऑफरचा असणार आहे आणि या स्मार्टफोनची किंमत 13,339 रुपये इतकी असणार आहे. आणि यासह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.